नमस्कार मित्रांनो, पूजा स्टडी पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना आर्थिक लाभ भेटला नव्हता अशांनी आता नवीन नोंदणी करून किंवा नवीन अर्ज करून पुन्हा एकदा लाभ घेऊ शकता. ज्या लाडक्या बहिणींचे वय गेल्या वर्षी हे 20 होते, म्हणजे या वय मर्यादेमध्ये बसत नव्हते, अशा लाडक्या बहिणी आता याचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी लागणारे पात्रता, आवश्यक कागदपत्रे, हा अर्ज कसा कुठे करायचा इत्यादी आपण आज पाहणार आहोत. तर चला तर मग या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींची पूर्ण माहिती घेऊत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे नवीन अर्ज करू शकता. म्हणजे आपण आधी जे ॲपद्वारे अर्ज करू शकत होतो ते आता ॲप सुरू झालेले आहे. त्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता आणि ह्या अर्जाच्या पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ ही सरकारकडून भेटत असते. आता अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धत. तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या आणि त्याच्यावर अर्जावर लॉग इन पर्यायावर क्लिक करा. जर तुम्ही नवीन अर्जदार असाल किंवा जर तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक करून तुम्ही हा नोंदणी अर्ज करू शकता. लॉग इन केल्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती, नाव, पत्ता, बँक तपशील इत्यादी ही तुम्हाला ॲक्युरेट, म्हणजे याच्यामध्ये कोणतीही चूक करायची नाही. नाव, पत्ता, बँक तपशील इत्यादी हे ॲक्युरेट बरोबर म्हणजे बरोबरच भरायचं आहे. आणि जे कागदपत्रे आपण देणार आहोत त्या कागदपत्र तुम्ही स्कॅन करून अपलोड करायचे. म्हणजे स्कॅनरवर किंवा तुम्ही जर तुमच्या एका ऑनलाईन सेंटरवर गेला तर तिथं स्कॅन करून आपल्या अर्ज अपलोड करायचा आहे, अर्ज सबमिट करायचा आहे. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धत ही किचकट वाटत असेल किंवा अवघड वाटत असेल तर तुम्ही ऑफलाईन माध्यमातून सुद्धा हा फॉर्म भरू शकता. जर तुम्ही तुमचा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस, जर तुमच्या शाळेत अंगणवाडी असेल तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये तर अंगणवाडी सेविका किंवा त्यातील मदतनीस यांच्याकडे तुम्ही हा ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरू शकता. किंवा तुमच्या गावात ग्रामसेवक किंवा मुख्य सेविका यांच्याकडे जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ते तुमच्या मोबाईलवर OTP वगैरे पाठवतील. ते त्यांना सांगितलं की हा अर्ज त्यांनी सबमिट करून घेतील. तर आता ह्या अर्ज भरण्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, तुमच्याकडे रॅशन कार्ड पाहिजे, मतदान कार्ड पाहिजे आणि रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही राशन कार्ड तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही उत्पन्नाचे प्रमाणपत्रसुद्धा देऊ शकता आणि तेही कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. बँक पासबुकाची प्रत, आधार कार्ड बँकेशी लिंक असणे अनिवार्य आहे. म्हणजे तुमच्या बँकेला आधार कार्डची ही लिंक असणं पाहिजे. अर्जदाराचा फोटो आणि स्वाक्षरी आणि फॉर्मवर तुमचा फोटो आणि तुमची स्वाक्षरी असणे महत्त्वाचे आहे. आता मुख्य पात्रता अटी. महिला महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असावी. महिलांचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी 20 वर्षाचे होते आणि ह्या वर्षी जर तुमचे 21 वर्ष पूर्ण झालेले असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जर तुमचे 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या पात्रतेमध्ये बसू शकता. तुम्हाला जर तुमच्या अर्जाची स्थिती, म्हणजे तुम्ही अर्ज सबमिट केला आणि त्याचे ॲप्लिकेशन स्टेटस तपासायचे असेल तर अधिकृत पोर्टलवर लॉग इन करावे लागते. तुम्हाला असेच अनेक नवीन योजनेची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.